आहेत. पुढे आहे बघा महत्वाचा रौलेट कायदा. महत्वाचा जर आपण बघितलं तर एक कायदा आहे तो कधी आणण्यात आला होता 19 मार्च 1919 साली हा कायदा जो आहे तो त्या ठिकाणी आणण्यात आलेला होता. आता हा कायदा नेमका का करण्यात आला होता हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असलं पाहिजे, त्यानंतर आपल्याला हा कायदा समजून घेता येईल. आता झालं काय होतं तर पहिलं महायुद्ध या ठिकाणी सुरुवात झाली होती आणि या पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्रांतिकारी ज्या काही घटना आहेत त्या घडत होत्या. मग या क्रांतिकारकांवर कसलं तरी नियंत्रण असलं पाहिजे या उद्देशाने ब्रिटिशांनी काय केलं होतं तर हा रौलेट ऍक्ट जो आहे किंवा रौलेट कायदा जो आहे तो त्या ठिकाणी संमत केला होता. मग आता या कायद्यामध्ये नेमकी तरतूद काय होती ज्यामुळे या कायद्याचा प्रचंड विरोध भारतीयांनी केलेला होता. त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, या कायद्यामुळे या ब्रिटिश पोलिसांना किंवा ब्रिटिश लष्कराला एक अधिकार मिळाला होता. तो अधिकार काय होता, विना परवाना कोणालाही अटक करता येत होती, कोणाच्याही घराची झडती त्या ठिकाणी घेता येत होती. त्यामुळं या कायद्याला भारतामध्ये प्रचंड त्या ठिकाणी विरोध करण्यात आलेला होता. ठीक आहे, काय होतं या कायद्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला संशयाच्या आधारावर अटक केली जाऊ शकत होती आणि ती अटक करताना कसल्या परवान्याची सुद्धा गरज नव्हती. विना परवाना अटक करता येऊ शकत होतं, लोकांच्या घरांची झडती विना परवाना त्या ठिकाणी घेता येऊ शकत होती. एकंदरीतच काय हा कायदा म्हणजे भारतीयांचं मुस्कटदाबी करणारा कायदा आहे, भारतीयांच्या हक्कांवर नियंत्रण आणणारा हा कायदा आहे. त्यामुळे सर्व थरातून संपूर्ण भारतातून या कायद्याला काय झाला होता प्रचंड विरोध त्या ठिकाणी झालेला आपल्याला सांगता येतो. ठीक आहे, मग या कायद्यामध्ये जर आपण बघितलं वकिलाशिवाय कायदा, अपिलाशिवाय आणि युक्तिवादाशिवाय त्या ठिकाणी काय केला जायचा तर त्या ठिकाणी लागू केलेला होता. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये वकील सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकत नाही, तुम्ही अपील सुद्धा करू शकत नाही, युक्तिवाद सुद्धा त्या ठिकाणी करू शकत नाही. त्यामुळे या अन्यायकारक कायद्याला महात्मा गांधी काय म्हणतात लक्षात ठेवायचं आहे, महत्वाचं आहे. महात्मा गांधीजींनी या रौलेट ऍक्टचा उल्लेख काय केलेला आहे तर या कायद्याचा उल्लेख त्यांनी काळा कायदा असा केलेला आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, महात्मा गांधीजी या कायद्याला काय म्हणाले होते, काळा कायदा असं म्हणाले होते. तर या ठिकाणी मोहम्मद अली जिना जर आपण बघितलं तर जिना काय म्हणाले होते या कायद्याला लक्षात ठेवायचं आहे. हा रौलेट ऍक्ट म्हणजेच काय तर राक्षसी कायदा आहे असं त्यांनी या कायद्याचा उल्लेख केला होता. म्हणजे या कायद्यावर यांनी काय केलं आहे या माध्यमातून टीका करण्याचं काम केलेलं आहे. ठीक आहे, रौलेट कायदा म्हणजेच काय तर काळा कायदा असं गांधी म्हणतात, तर जिना काय म्हणतात हा कायदा म्हणजे राक्षसी कायदा आहे. ठीक आहे, म्हणजे विरोध जो आहे त्या ठिकाणी सुरू होता. मग आता हा कायदा तर त्या ठिकाणी सुरू झालेला होता किंवा लागू झालेला होता. मग या कायद्याचा आधार घेऊन त्या ठिकाणी पंजाब मधल्या दोन महत्वाच्या नेत्यांना काय करण्यात आली होती, अटक करण्यात आलेली होती. कोणाकोणाला अटक झालेली आहे, सैफुद्दीन किचलू त्याचप्रमाणे डॉक्टर सत्यपाल या दोघांना काय करण्यात आली होती तर या कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आलेली होती. कधी 10 एप्रिल 1919 रोजी या दोघांना त्या ठिकाणी अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलेलं होतं. मग आता यांना तुरुंगात पाठवण्यात आलेलं होतं. तुरुंगात पाठवल्यानंतर यांचा या ब्रिटिशांच्या कृतीचा निषेध म्हणून काय करण्यात आलेली होती, एक निषेध सभा जी आहे ती जालियनवाला बागेमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. ठीक आहे, सैफुद्दीन किचलू असतील किंवा सत्यपाल असतील यांना अटक केल्यामुळं त्या ठिकाणी काय करण्यात आली होती, एक निषेध सभा जी आहे ती जालियनवाला बागेमध्ये आयोजित करण्यात आली होती. आता जालियनवाला बाग जर आपण बघितलं तर ही बाग आहे जी जालियनवाला नावाच्या एका व्यक्तीची बाग होती आणि त्या बागेमध्ये हा जो काही सभा आहे ती आयोजित करण्यात आलेली होती. मग ही सभा कधी आयोजित करण्यात आली होती तर त्या ठिकाणी बघा एक बैसाखीचा सण होता. ठीक आहे, पंजाबमध्ये जर आपण बघितलं बैसाखीचा एक सण होता आणि या सणाच्या दिवशी सर्वांना त्या ठिकाणी सुट्टी होती आणि या सणा दिवशी सर्व लोक जे आहेत त्या ठिकाणी बागेमध्ये त्या सभेसाठी निषेध सभेसाठी त्या ठिकाणी जमलेले होते. ठीक आहे, मग रौलेट कायद्याच्या निषेधात जालियनवाला बाग अमृतसर पंजाब येथे एक बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली होती. मग या बागेमध्ये जर आपण बघितलं तर हे सगळे जे काही जमलेले लोक होते ते शांततेने निषेध करत होते, परंतु जनरल डायरनं काय केलेलं आहे त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली आहे. कोणी, जनरल डायरनी त्यांच्यावर काय केली होती, अंधाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली होती. मग या जनरल डायरला आदेश कोणी दिलेले होते तर एक लेफ्टनंट गव्हर्नर होता ज्याचं नाव काय होतं, ओडवायर नावाचा तो लेफ्टनंट गव्हर्नर होता. त्या लेफ्टनंट गव्हर्नर त्या ठिकाणी या जनरलला गोळीबार करण्याचे आदेश दिलेले होते. किंवा जर आपण बघितलं या ओडवायरनं काय केलं होतं, जनरल डायरची या ठिकाणी अमृतसरमध्ये नेमणूक केलेली होती, कारण की इथली कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहावी यासाठी डायरची नेमणूक करण्यात आलेली होती. माननीय डायरनं या ठिकाणी इथला ताबा घेतल्यानंतर त्याने काय केलं होतं, जमावबंदीचे आदेश लागू केले होते आणि हे जमावबंदीचे आदेश असताना सुद्धा या ठिकाणी या जालियनवाला बागेमध्ये ही सभा झाली होती. त्यामुळे तो प्रचंड संतापलेला होता डायर आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलं त्यानं काय केलेलं आहे बघा, या ठिकाणी ही जालियनवाला बाग आहे आणि या बागेमध्ये एकच गेट जे आहे त्या ठिकाणी एकच रस्ता जो आहे
तो एकच रस्ता त्या ठिकाणी होता. संपूर्णपणे ही बाग जी आहे ती काय होती, तर त्या ठिकाणी भिंतींनी घेरलेली होती आणि त्या बागेमध्ये प्रवेश करण्याचा एकमेव दरवाजा या ठिकाणी होता. आणि त्याच ठिकाणी जवळपास 50 ब्रिटिश आणि 100 भारतीय जे काही शिपाई आहेत हे घेऊन हा जो काही डायर आहे तो या ठिकाणी आलेला होता. सोबत त्या ठिकाणी ज्या काही रायफली आहेत, बंदुका आहेत, मशीन गन आहेत, त्याने त्या ठिकाणी त्या दरवाजामध्ये बसवलेल्या होत्या. आणि या सभेला जमलेल्या निरपराध आणि निशस्त्र लोकांवर या जनरल डायरने बेछूट गोळीबार त्या ठिकाणी केलेला होता. जवळपास यांनी बंदुकांच्या 1600 फैरी ज्या आहेत त्या ठिकाणी झाडलेल्या होत्या, ज्यामध्ये सरकारी आकडेवारीनुसार जर आपण बघितलं तर 379 लोकांचा काय मृत्यू झाला असं त्या ठिकाणी ब्रिटिशांनी सांगितलं होतं. जवळपास 1000च्या वर लोक जखमी झाले असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं. मात्र ज्या वेळेस काँग्रेसनं या ठिकाणी एक स्वतःची एक कमिटी जी आहे ती स्थापन केली होती कशासाठी, या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी, मग त्यानुसार त्यांना आढळलं की जवळपास 1000च्या वर काय तर लोकांचा मृत्यू जो आहे तो या गोळीबारामध्ये झालेला होता. आता जालियनवाला बाग जी आहे ती संपूर्णपणे जर आपण बघितली तर त्या ठिकाणी भिंतींनी व्यापलेली होती, त्यामुळे त्याच्यातून बाहेर पडता येत नव्हतं. आणि जो काही एकमेव रस्ता होता त्या एकमेव रस्त्यावर ब्रिटिश त्या ठिकाणी बंदुका घेऊन थांबलेले होते. त्यामुळं इथं जर आपण बघितलं तर इथे एक विहीर तुम्हाला दिसेल. ही जी काही विहीर दिसते या विहिरीमध्ये जर आपण बघितलं तर लोकांनी उड्या टाकलेल्या होत्या स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. मात्र त्या विहिरीमध्ये पाण्यामध्ये बुडून सुद्धा बऱ्याच लोकांचा काय झाला होता, मृत्यू झालेला होता. मग याची चौकशी व्हावी यासाठी दबाव जो आहे तो ब्रिटिशांवर प्रचंड वाढलेला होता. मग त्यानुसार जर आपण बघितलं याची चौकशी करण्यासाठी एक कमिशन नेमण्यात आलेलं होतं. ते कमिशन कोणतं होतं, हंटर कमिशन आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, हंटर कमिशन जे आहे ते हंटर कमिशन या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं होतं. कधी, 1919 साली. कशासाठी, जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी हे कमिशन जे आहे ते या ठिकाणी स्थापन करण्यात आलं होतं. अजून एक महत्त्वाचं तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये 7 काय होते तर 7 सदस्य या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. आणि या 7 सदस्यांपैकी 3 सदस्य कुठले होते तर भारतीय होते. आणि ते 3 भारतीय सदस्य कोण होते हे तुम्हाला कमेंटमध्ये त्या ठिकाणी सांगायचं आहे. 3 भारतीय सदस्य कोण होते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आता 2 हंटर कमिशन आहेत, लक्षात ठेवा. अजून एक हंटर कमिशन आपल्याला कुठं पाहायला मिळतं, 1882 साली. ठीक आहे, बघा 1882 साली जर आपण बघितलं ज्यावेळेस रिपनचा कालखंड होता त्या काळामध्ये एक कमिशन त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं होतं. त्या कमिशनचं नाव सुद्धा काय होतं, हंटर कमिशन. ठीक आहे, आता 1982चं जे काही हंटर कमिशन आहे ते नेमकं कशाशी संबंधित होतं ते सुद्धा तुम्हाला समजून घेणं महत्त्वाचं आहे. 1882 सालचं जे काही हंटर कमिशन आहे ते शिक्षणाशी संबंधित होतं, लक्षात घ्यायचंय. कशाशी, शिक्षणाशी संबंधित असणारं हे कमिशन आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. यस, महत्त्वाचं आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. 1919चं हंटर कमिशन जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलं होतं. तर 1882चं हंटर कमिशन ते कशाशी संबंधित होतं, शिक्षणाशी संबंधित होतं. हे दोन फरक जे आहेत कमिशनचे ते लक्षात ठेवायचे आहेत, कारण की परीक्षेमध्ये तुम्हाला याशी संबंधित जो काही प्रश्न आहे तो विचारण्याची शक्यता आहे. ठीक आहे, महत्त्वाचं आहे. चला पुढे बघूयात आपण. तर अशा पद्धतीनं काय झालं होतं तर ही हत्या जी आहे, हत्याकांड जे आहे ते घडलेलं होतं. आता हे बैसाखीच्या सणाच्या दिवशी घडलेलं होतं, त्यामुळं एक नानक सिंग नावाचे व्यक्ती आहेत, लक्षात घ्यायचे. कोण आहेत, नानक सिंग. लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे, परीक्षेमध्ये इथं सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. कोण आहेत, नानक सिंग आहेत. यांनी काय केलं होतं तर एक कविता लिहिली होती. कोणती कविता लिहिली होती, खुनी बैसाखी नावाची. खुनी बैसाखी नावाची, कारण की बैसाखी सणाच्या दिवशी हा हत्याकांड झाला होता, त्यामुळे नानक सिंग यांनी खुनी बैसाखी ही जी काही कविता आहे ती लिहिली होती. त्यामुळं जर आपण बघितलं पुढच्या काळामध्ये ब्रिटिशांनी या कवितेवर सुद्धा काय केलं होतं, बंधन आणलेलं होतं. ठीक आहे, पुढे बघा अजून काय झालेलं आहे या हत्याकांडाच्या निषेधामध्ये. तर महात्मा गांधींनी केसरीय हिंद या पदवीचा त्या ठिकाणी त्याग केला, ब्रिटिशांना परत केली. त्याचप्रमाणे रवींद्रनाथ टागोरांनी काय केलं आहे तर सर ही जी काही पदवी आहे ती ब्रिटिशांना परत करून टाकलेली आहे. कशाच्या निषेधात, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधामध्ये. ठीक आहे, लक्षात घ्यायचंय, महत्त्वाचं आहे. केसरीय हिंद या पदवीचा त्याग महात्मा गांधींनी कोणत्या वेळी केला असं आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं. त्याचप्रमाणे रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या घटनेमुळे केला असे परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यासाठी हे महत्त्वाचं आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी महात्मा गांधीजींनी केसरी हिंद तर रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग जो आहे तो या ठिकाणी केलेला आपल्याला सांगता येतो. ठीक आहे, मग आता या जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असणारा व्यक्ती कोण होता तर हा ओडवायर होता. ठीक आहे, कोण होता,
लक्षात घ्यायचा आहे. हा वोडवायर जो आहे, या वोडवायरनं काय केलं होतं, जनरल डायरला आदेश दिले होते आणि त्यानुसार त्या डायरनं काय केलं होतं, अंधाधुंद गोळीबार केला होता. म्हणून या वोडवायरला ठार करण्याचा निर्णय कोणी घेतला होता, उद्धम सिंगनी घेतलेला होता. ठीक आहे. मग उद्धम सिंग जर आहेत ते त्या या ठिकाणी या घटनेपासूनच या वोडवायरच्या मागावर होते. मग त्यानुसार जर आपण बघितलं 1940 साली लंडनमध्ये जाऊन उद्धम सिंगनी काय केलं होतं, तर या वोडवायरला गोळ्या घालून ठार केलेलं होतं. ठीक आहे. उद्धम सिंग यांच्यावर मूव्ही सुद्धा आलेला आहे. ठीक आहे. विकी कौशलचा मूव्ही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. जर वेळ असेल तर तुम्ही बघू शकता. त्यामधून आपला इतिहास जो आहे त्या ठिकाणी मांडला गेलेला आहे. या वोडवायरला कशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी मारलेलं होतं. यास पुढे जाऊयात. आता चौकशीचं ह्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशन नेमलेलं होतं. आपण बघितलं 379 लोक मारले गेले होते असं सरकारी आकडेवारी सांगते. मात्र काँग्रेस कमिटीनुसार 1000 लोक मारले गेले होते असं त्या ठिकाणी म्हटलेलं होतं. कधी झाला होता, 13 एप्रिल 1919 रोजी हे हत्याकांड झालं होतं. तारीख लक्षात ठेवायची महत्वाची आहे. पुढे बघा, जालियनवाला बाग हत्याकांडाला हंसराज नावाच्या भारतीयानं काय केलं होतं, तर जनरल डायरला सहकार्य केलं होतं. कधी कधी असे सुद्धा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात की कोणत्या व्यक्तीनं जनरल डायरला मदत केली होती. तर भारतीय व्यक्तीचं नाव काय आहे, हंसराज नावाचा तो भारतीय व्यक्ती आहे ज्यानं काय केलं होतं, तर जनरल डायरला या हत्याकांडाच्या वेळी मदत केलेली होती.